नमस्कार. आज सोमवार दिनांक 15 डिसेंबर. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक कर्जाच्या ओझ्यातून बाहेर काढून त्यांना समृद्धीच्या मार्गावर आणण्यासाठी सरसकट कर्जमाफी द्या, अशी मागणी आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात केली आहे. माहूर येथे शक्तीपीठ श्री क्षेत्र रेणुका माता मंदिर येथे राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल श्री रेणुका मातेचे दर्शन घेत मनोभावे पूजा व आरती केली. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय तयारी सुरू झाली असून नांदेड महानगरपालिका निवडणुकीकरिता उपजिल्हाधिकारी संवर्गातील 7 अधिकारी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर तहसीलदार संवर्गातील 7 अधिकारी यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आणि आचारसंहिता कक्ष प्रमुख म्हणून उपजिल्हाधिकारी संवर्गातील 1 अधिकारी यांची नियुक्ती विभागीय आयुक्त यांच्याकडून करण्यात आली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती शनिवार व रविवार रोजी भारतीय जनता पार्टी नांदेड महानगरपालिका निवडणूक प्रमुख तथा खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या अंत्योदय कार्यालयात घेण्यात आल्या. या मुलाखतींना मोठा प्रतिसाद मिळाला असून जवळपास 550हून अधिक जणांनी मुलाखती दिल्याची माहिती देण्यात आली आहे. नांदेड महापालिका हद्दीतील रमाई आवास योजनेच्या माध्यमातून विविध नगरामध्ये घरकुलांचे कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून महानगरपालिकेने 2024-25 या वर्षात 3000 घरकुलांना निधी मिळावा यासाठी समाज कल्याण आयुक्त पुणे यांच्याकडे मागणी केली होती. परंतु केवळ 1000 घरकुलांना निधी मंजूर करण्यात आला होता. शिल्लक घरकुलांना देखील निधी उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना SC/ST OBC जिल्हाप्रमुख मंगेश कदम यांनी आमदार बालाजी कल्याणकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला असता आमदार बालाजी कल्याणकर यांनी विशेष पाठपुरावा करून सन 2025-26 करिता 2650 घरकुलांसाठी निधी मंजूर करून दिली आहे, अशी माहिती मंगेश कदम यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर येथल्या हर्षा ठाकूर या हिंदुत्ववादी तरुणीने काल नांदेडच्या SP ऑफिस समोरच्या चौकात आंदोलन करत लक्ष वेधले. सलमान शेख नावाच्या आरोपीवर पोलीस कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ तिने ठिय्या आंदोलन केले. यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत तरुणीसह तिच्या सहकारी आंदोलकांना ताब्यात घेतले. दररोज मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.